तर आपण ओव्हरहँगिंग बीम ह्याच्या बीमच्या रिॲक्शन्स फाइंड आउट इथं करणार आहोत. त्याच्यावरचा जो प्रॉब्लेम आहे तो समोर तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये हा ओव्हरहँगिंग बीम आहे. कसा ओळखला? तर हा जो आहे तो काय ओव्हरहँग आहे. ह्याच्या दोन रिॲक्शन्स आहेत, RA आणि RD सपोर्ट रिॲक्शन्स आहेत. ह्याच्यावरती एक पॉईंट लोड आहे की जो ई वर ॲक्ट होतो आहे. दुसरा UDL आहे 60 न्यूटन पर मीटर आणि त्याची लेंथ आहे 2 मीटर. त्याचबरोबर हा जो UDL आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा स्टार्ट होतो आहे 2 मीटरला. लेफ्ट हँड सपोर्टपासून 2 मीटरवर स्टार्ट होतो आहे आणि एंड होतो आहे राईट हँड सपोर्टपासून 2 मीटरवर. तर आपण ह्याचा काय करणार आहोत, हा प्रॉब्लेम इथे सॉल्व करणार आहोत. तर प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. ए बीम ABCDE ABCD आणि E सपोर्टेड ॲट A अँड D. Aला सपोर्ट आहे म्हणजे तिथं सपोर्ट रिॲक्शन आली RA. Dला सपोर्ट आहे म्हणजे तिथं सपोर्ट रिॲक्शन आली RD. कॅरीज UDL बिटवीन BC. आता जो BC आहे ह्या BCवर काय UDL आहे. मॅग्निट्यूड किती 60 न्यूटन पर मीटर आणि त्याचबरोबर पॉईंट लोड आहेत किती 40 न्यूटन ईवर. तर ईवर पॉईंट लोड आहे 40 न्यूटन. कम्प्यूट रिॲक्शन्स RA आणि RD. तर त्यांनी RA आणि RD ह्या सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करा म्हटलेत. AB BC CD आणि DE 2 मीटर. AB 2 मीटर, BC 2 मीटर, CD 2 मीटर, DE 2 मीटर. तर आपल्याला या सगळ्या लेंथ देऊन टाकल्यात. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, तर UDL आणि हा जो लेंथ ऑफ UDL आहे ह्याच्यावरनं अशा प्रकारचा पॉईंट लोड आपल्याला बनवायचा आहे. ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स प्लेलिस्टमध्ये माझ्या. तर 60 × 2 म्हणजे टोटल काय झाला 120 पॉईंट लोड झाला. आणि हा ॲक्ट कुठे होणार डाऊनवर्ड. का डाऊनवर्ड, तर UDL काय बीमच्या वर आहे. बीमच्या खाली असता तर हाच काय झाला असता अपवर्ड डिरेक्शननं ॲक्ट झाला असता. आपल्या प्रॉब्लेममध्ये UDL वरती आहे त्यामुळे हा डाऊनवर्ड ॲक्ट होणार. आता लेंथ ऑफ UDL जे आहे त्याचं डिस्टन्स किती होणार, हे 2 मीटरच्या निम्म म्हणजे 1 मीटर इकडे 1 मीटर इकडे अशा प्रकारे तो ॲक्ट होणार आहे. तर आपल्याकडं UDLचं कन्व्हर्जन झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरनं आपण काय करणार आहोत, पुढची प्रोसेस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा समेशन F(y) वरती जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह. तर हे झालं साइन कन्व्हेन्शन्स. तर बघा RA कुठे चालला आहे अपवर्ड प्लस RA 60 × 2 डाऊनवर्ड चालला आहे मायनस RD अपवर्ड चालला आहे प्लस आणि 40 डाऊनवर्ड चालला आहे मायनस. तर काय मिळेल प्लस RA प्लस RD आणि ह्याचा ॲन्सर मिळेल कॅल्क्युलेटर देईल -160. -160 इकडे घेतल्यावर काय होतील प्लस. तर इक्वेशन काय मिळेल RA प्लस RD = 160. आता नेक्स्ट प्रोसेस आहे आपल्याला मोमेंट काढायची. मोमेंट ॲट पॉईंट A 0. याचा अर्थ आपण हा जो बीम आहे त्याला A पॉईंटला पकडणार आहोत. ह्याच्यावरती डाऊनवर्ड जर फोर्स ॲक्ट झाला तर हा बीमला क्लॉकवाईज डिरेक्शननं रोटेट करेल आणि हा अपवर्ड डिरेक्शननं जर असेल फोर्स तर हा बीमला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं काय करेल रोटेट करेल. आणि जे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजला आपण साइन कन्व्हेन्शन दिले, क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह. आता पहिला फोर्स आहे RA, हा A वरच चालला आहे त्यामुळे आपण हा कन्सिडर करणार नाही आहोत. दुसरा फोर्स काय 120 A पर्यंतचा असलेलं डिस्टन्स किती आहे 3 मीटर. 120 × 3 साइन कन्व्हेन्शन्स. तर ह्या फोर्समुळे काय होईल क्लॉकवाईज मोमेंट क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे RD. RDचं A पर्यंत असलेलं डिस्टन्स किती आहे 6
आणि आर डीमुळं बीम कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. अँटी क्लॉकवाईजला आपण बोललो आहे मायनस, त्यामुळं मायनस. नेक्स्ट फोर्स आहे 40. एपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे 8 मीटर. 40 × 8. 40 न्यूटन फोर्समुळे हा जो बीम आहे तो ए पॉईंटला पकडला तर कसा फिरेल, क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह बोललो आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह. आता हे आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर मिळेल तुम्हाला 680 मायनस आर डी इंटू 6 ॲज इट इज. आता आर डी इंटू 6 ह्या साईडला घेतलं काय मिळतील, पॉझिटिव्ह. आता इथं परत 6 इंटू आहे गुणिले ह्या साईडला घेतलं काय मिळेल, डिवायडेड बाय 680 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 113.3. कॅल्क्युलेटरवर आन्सर काढा. आता ही व्हॅल्यू जी आपल्याला इक्वेशन 1मध्ये टाकायची. इक्वेशन 1 इथं आहे, आर ए प्लस आर डी इज इक्वल टू 160. इथं आपण आर डीची व्हॅल्यू टाकणार आहोत 113.3 इक्वल टू साईनच्या ह्या साईडला घेतल्यावर होतील मायनस, आणि ॲन्सर मिळेल, आर एचा ॲन्सर मिळेल 46.7. तर अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे पॉईंट लोड आणि यूडीएल ओव्हरहँगिंग बीममध्ये. आता हा जो ओव्हरहँगिंग बीम आहे तो कसा आहे, राईट हँडला ओव्हरहँग आहे. काही प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला ओव्हरहँग लेफ्ट हँडला दिला जातो, काही प्रॉब्लेममध्ये दोन्ही साईडला ओव्हरहँग दिलेला असतो. तर आपण ह्या टाईपचे प्रॉब्लेमही तुम्ही सॉल्व करून बघा.